पहिल्या श्रावणी सोमवार निमित्त श्री क्षेत्र भीमाशंकर ज्योतिर्लिंग दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केलेली आहे। पहाटेपासूनच भाविक रांगेत उभे आहेत। दरम्यान महापूजा आणि आरती झाल्यानंतर मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुलं करण्यात आलंय, तर मंदिराच्या गाभाऱ्यात आकर्षक सजावट करण्यात आली आहे। आणि याच भीमाशंकर मंदिर गाभाऱ्यातून आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी सचिन तोडकर यांनी। श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवारनिमित्त 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले श्री क्षेत्र भीमाशंकर नगरी सजली आहे। आपण या ठिकाणी आता पाहू शकताय श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिराचा हा गाभारा आहे आणि या गाभाऱ्याला आकर्षक अशा फुलांची सजावट करण्यात आली आहे। खरं तर पहाटेची महापूजा संपन्न झाली आहे, पहाटेची महाआरती संपन्न झाली आहे आणि या ठिकाणी मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुलं करण्यात आले। शिवलिंगाला या ठिकाणी आकर्षक अशा फुलांची सजावट करण्यात आली आहे आणि भाविकांसाठी मंदिर खुलं केल्यानंतर भाविकांनी यासाठी दर्शनाला गर्दी केली आहे। आपल्यासोबत आहे त्या ठिकाणी पुजारी, काय सांगाल? श्रावणी सोमवार आहे आणि आता भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली। भारताचे 12 ज्योतिर्लिंग त्याच्यापैकी 6वं ज्योतिर्लिंग याला डाकिन्या भीमाशंकर असं म्हणतात। आता देवाची आरती झाली, पूजा झाली, आता भाविकांसाठी दर्शन खुलं केलेलं आहे। काय महत्व या शिवलिंगाचं? याला अर्धनारी नटेश्वर का म्हणतात? हे स्वयंभू ज्योतिर्लिंग आहे, जे भारताचं 12 ज्योतिर्लिंग आहे त्याच्यापैकी 6वं ज्योतिर्लिंग आहे। हे शिवलिंग आहे, शिवलिंगाला 2 भाग आहे, 2 पाठ आहे। एका साईडला शंकर आहे, एका साईडला पार्वती माता आहे। हे पार्वती परमेश्वर अन्नाचं स्वरूप आहे देवाचं। आज देवाचा पहिला सोमवार आहे, त्यामुळं देवा भाविकांची भरपूर गर्दी आहे। खरं तर या शिवलिंगामध्ये पार्वती आणि शिवाची दोघांचीही स्थापना असल्यामुळे याला अर्धनारी नटेश्वर म्हणतात। भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी आहे आणि हे दर्शन सुखरूपपणे व्हावं यासाठी येथील सुरक्षा रक्षक मोठ्या शिताफीने काम करतात। आपल्यासोबत काही सुरक्षा रक्षक आहेत, काय सांगा कशा पद्धतीने सुरक्षा आहे? अध्यक्षांच्या आदेशानुसार, व्यवस्थापनाच्या आदेशानुसार आम्ही एकदम तगडी व्यवस्था केलेली आहे। देवस्थानी जास्तीत जास्त भाविकांना दर्शन कसं भेटेल यासाठी आम्ही तत्पर आहोत। काय काय सुरक्षा आहे? पोलीस आहेत, तुम्ही आहेत, कशा पद्धतीने सुरक्षा आहे? पोलीस बंदोबस्त पण तैनात आहे आणि देवस्थानचे कर्मचारी पण तैनात आहे तिथे। खरं तर पहाटेची महापूजा आणि पहाटेची महाआरती झाल्यानंतर या ठिकाणी श्री क्षेत्र भीमाशंकराचं मंदिर भाविकांसाठी खुलं करण्यात आलंय। चांगल्या सुरक्षेमध्ये या ठिकाणी भाविकांचे दर्शन होण्यासाठी या ठिकाणी देवस्थान ट्रस्टने सर्व सुविधा आणि सोयी केलेल्या आहेत। सचिन तोडकर, न्यूज 18 लोकमत, श्री क्षेत्र भीमाशंकर, पुणे। पुढची बातमी पाहूया। श्रावण महिन्याला सुरुवात झालेली आहे आणि पहिल्या सोमवारी सर्वच शिवमंदिरात भक्तांची गर्दी झाली आहे। 12 ज्योतिर्लिंग यात्रेमध्ये महत्त्वाचं आणि शेवटचं ज्योतिर्लिंग अशी मान्यता असलेल्या वेरूळच्या घृष्णेश्वर मंदिरात भाविकांची रात्रीपासूनच अलोट गर्दी पाहायला मिळाली आहे। मंदिर विश्वस्तांनी भाविकांसाठी विविध उपाययोजना राबवलेल्या आहेत। मंदिर परिसरातील गर्दी लक्षात घेता पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। आणि आता थेट घृष्णेश्वर मंदिर परिसरात आपण जाणार आहोत। तिथून अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सिद्धार्थ, गुड मॉर्निंग। आज श्रावणी सोमवारचा पहिला सोमवार आहे। निश्चितच घृष्णेश्वर मंदिरात मोठ्या प्रमाणात गर्दी झाली असावी, काय सद्यस्थिती, काय सध्या वातावरण आहे? निश्चित गुड मॉर्निंग आणि हर हर महादेव। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की 12 ज्योतिर्लिंगांपैकी महत्त्वाचं असलेल्या घृष्णेश्वराचं मंदिर मी तुम्हाला आधी दाखवतो। आतमध्ये आपल्याला रेंज भेटत नाही म्हणून तिथून आपण लाईव्ह करू शकत नाही, मात्र बाहेरून मी तुम्हाला मंदिर दाखवतो आणि मंदिराच्या अवतीभोवती एवढ्या भाविकांची गर्दी आहे की आज पहिला श्रावणी सोमवार आहे आणि आपण बघू शकतो भाविक किती मोठ्या प्रमाणात आलेले आहेत आणि भाविकांची रांग खूप मोठी आलेली आहे। या ठिकाणी रात्रभर पहाटेपासून जे आहेत हे भाविक या ठिकाणी लाईनमध्ये उभे आहेत। खूप मोठ्या प्रमाणात भाविक जे आहेत या ठिकाणी येतात। फक्त महाराष्ट्राचे नाही तर कर्नाटक असेल, आंध्र प्रदेश असेल, संबंध भारतातून जे आहेत भाविक या ठिकाणी येत असतात आणि विना तक्रार या ठिकाणी ते दर्शनासाठी रांगेत उभे आहेत। आणि निश्चितपणे फार महत्त्वाचं काही भाविकांशी आपण भावना, कुठून आलात? कल्याणवरून। अच्छा, किती वेळ झाला लाईन? 20 मिनिटं झाली लाईनला। काय व्यवस्थितपणे? एकदम व्यवस्थित आहे, काही प्रॉब्लेम सगळे कल्याणवरून आले, सगळे तरुण फार मोठ्या प्रमाणात दिसतात। काय भावना आहे मित्रा? सॉरी ऐकलं नाही। देवाची कृपा आहे, हर वर्षी दर्शन हो, आम्हाला ते अपेक्षा आहे देवाची। निश्चितपणे बघितलं भाविकांची प्रतिक्रिया आपण या ठिकाणी गुरुजी सुद्धा आहेत मंदिराचे। गुरुजी, काय मंदिराचा इतिहास आहे? हे बघा, मंदिराचा इतिहास म्हणजे हे जवळजवळ 2,500-3,000 वर्षापूर्वीचं हे बांधकाम आहे आणि याचे बांधकाम
कळसापासून तर खाली पाया पण केलं, मग आधी कळस मग पाया अशी याची या उभारणी झालेली आहे वगैरे. आणि याचं पहा कुठंही सिमेंट लावले नाही, दगडावर दगड नुसतं ठेवलेलं आहे. पाषाण हा लाल आहे. याचं नाव घृष्णेश्वर याच्यावरनं पडलं की पुराणामध्ये अशी कथा आहे की सुधर्मा नावाचा एक ब्राह्मण या ठिकाणी राहत होता आणि त्याची पत्नी जी होती ती होती सुदेहा. त्या सुदेह होती ती दोघं जण संसार करत होते, सुखात राहत होते आणि अगदी ज्योतिर्लिंग वगैरे ज्योतिर्लिंग करून ते पूजा वगैरे करून आराधना करत होते. परंतु त्यांना संतान नसल्यामुळे त्यांना त्या पत्नीनं अशा नवऱ्याला असं म्हणजे सुधर्माला असं म्हटले की मला असं वाटतं की तुम्ही दुसरा विवाह करावा. पण तो म्हणे मी तयार नाही म्हणे, जे आहे आपल्या दव्यामध्ये ते आपण उपभोगायला तयार आहोत म्हणे. ते म्हणे नाही तिनं खूपच हट्ट धरला. त्यामुळे तरी तो म्हटला की बघ मी जर दुसरा विवाह करून त्याला जर कधी मूलबाळ जर कधी झालं तर त्याला हे झालं तर तुझ्या मनामध्ये द्वेष निर्माण होईल. ती म्हणे नाही, तरी तिनं हट्ट धरला की मला करायचं, मुलगा हे पाहिजेत. म्हणून मग त्यांना ते विवाह केला आणि तिची होती, तिचं नाव सुदेव होता. ती कृष्णा नावाची ती त्याची लग्न वगैरे केलं तिनं करून. नंतर योगायोगाने त्याला पुत्रसंतान झाल्यानंतर ज्यावेळेस त्यानं आपल्या मांडीवर घेतलं आपल्या आईच्या मुलाला, तर त्यावेळेस तिची जी सुदेव होती तिच्या मनामध्ये द्वेष निर्माण झाला आणि ते हे झालं. मग तिला खूप हे झालं. त्यामुळे तिला की बाई हे तर दुसरं म्हणजे सवतीशी. निश्चितपणे आपण बघितलं, एक कथा सांगितली जाते. महाराज कुठून येतात भाविक या ठिकाणी? भाविक कुठून येतात? दुरून येतात. बाहेरच्या देशातूनही खूप जण येतात. इथे कैलास मंदिर आहे लेणी, तिथे ते एक म्हणजे काय म्हणतात त्याला प्रसिद्ध असं ठिकाण. फार करून तरुणी खूप जास्त दिसतात. हो. कोरोना नंतर गोष्टी खूप बदललेल्या आहेत. पहिल्यांदा कसं होतं 60-70 नंतर लोक यात्रा करायला यायचे, पण आता आपण बघितलं भाविक आहेत खूप मोठ्या प्रमाणात. आज श्रावणी सोमवार आहे आणि 12 ज्योतिर्लिंगांपैकी अत्यंत महत्वाचं घृष्णेश्वर मंदिर आहे. त्यामुळं जवळपास आता पूर्ण श्रावण महिना जरी या ठिकाणी गर्दी असली तरी सोमवारी ही विशेष गर्दी असते, ते आज या गर्दीवरून आपल्याला दिसतं. खरं. सिद्धार्थ, धन्यवाद या संपूर्ण आढाव्यासाठी. तर 12 ज्योतिर्लिंगांपैकी आद्य ज्योतिर्लिंग अशी ओळख असलेल्या नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरात देखील पहिल्या श्रावणी सोमवार निमित्त पहाटेपासून भाविकांची अलोट गर्दी झालेली आहे. देशभरातून आलेल्या भाविकांमुळे मंदिर परिसर भाविकांच्या गर्दीनं फुलून निघालेला आहे. आणि आता थेट जाणार आहोत. आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ आपल्याला अधिकचा आढावा देतील. लक्ष्मण, गुड मॉर्निंग. आज श्रावणी सोमवार आहे, पहिला श्रावणी सोमवार आहे. निश्चितच भाविकांची गर्दी तिथे मोठ्या प्रमाणात झाली असेल. काय सध्या वातावरण आहे? 12 ज्योतिर्लिंगांपैकी आद्य ज्योतिर्लिंग म्हणून श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर ओळखलं जातं आणि याच त्र्यंबकेश्वराच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी, लीन होण्यासाठी देशभरातून हजारोंच्या संख्येनं भाविक त्र्यंबक नगरीमध्ये दाखल झालेले आहे. मी आता नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिराच्या परिसरामध्ये आहे. माझ्या मागच्या बाजूला आपण दृश्यांमध्ये हे त्र्यंबक राजाचं मंदिर बघतोय. त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये अलोट अशा स्वरूपाची गर्दी आज पाहायला मिळते. श्रावण सुरू झालेला आहे. श्रावण सोमवार आजचा हा या श्रावण महिन्यातला पहिला सोमवार आहे आणि याच पहिल्या सोमवारच्या निमित्तानं भाविकांची अशी अलोट गर्दी जी आहे ती मंदिरामध्ये पाहायला मिळते. पहाटे 4 वाजेपासून मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुलं करण्यात आलेलं आहे आणि त्यानंतर मंदिरामध्ये देशभरातून आलेल्या भाविकांनी अशा स्वरूपाच्या रांगा ज्या आहे त्या लावल्याचं आपल्याला दृश्यांमध्ये पाहायला मिळतंय. त्र्यंबकेश्वरचं जे ज्योतिर्लिंग आहे ते आद्य ज्योतिर्लिंग म्हणून ओळखलं जातं आणि याच त्र्यंबक राजाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी, लीन होण्यासाठी देशभरातून मोठ्या प्रमाणात भाविक त्र्यंबक नगरीत दाखल होतात. आज पहाटेपासून त्र्यंबकेश्वरमध्ये मुसळधार पाऊस पडतोय. पाऊस सुरू असताना देखील भाविकांची गर्दी मात्र कमी व्हायचं नाव घेत नाहीये. मोठी गर्दी, अलोट गर्दी या ठिकाणी करण्यात आलेली आहे. मंदिर प्रशासनाच्या वतीनं, देवस्थानच्या वतीनं भाविकांची गैरसोय होणार नाही त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची सुविधा या ठिकाणी केलेली आहे. दर्शन रांगेमध्ये
भाविकांना पाणी देणं असो किंवा लहान मुलं जी आहेत त्यांना नाश्ता देण्याची जी व्यवस्था आहे ती देखील विश्वस्तांच्या वतीनं करण्यात आलेली आहे. आणि एकूणच जर आपण बघितलं तर भक्तिमय अशा स्वरूपाचं वातावरण आज या श्रावणी सोमवारच्या निमित्तानं नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. भंभम भोलेचा गजर केला जातोय, ओम नमः शिवायचा गजर केला जातोय आणि याच ओम नमः शिवायच्या गजरामध्ये भाविक हे त्र्यंबक राजाच्या चरणी नतमस्तक होत आहे, लीन होत आहे आणि अलोट गर्दी जी आहे ती या त्र्यंबक राजाच्या चरणी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. आपण या रांगेमध्ये दर्शन रांगेमध्ये जे भाविक उभे आहे त्यांच्याशी बोलणार आहोत. ते नेमके कुठून आलेत, कधीपासून ते रांगेत आहेत त्यांच्याशी आपण बोलणार आहोत. काय साहेब बोला. हर हर महादेव. जळगाव महाराष्ट्र. आम्ही जवळ 4 वाजेपासून सकाळपासून उभे आहे. 4 वाजेपासून लाईन मध्ये उभे आहे. पाण्यामध्ये. मुक्ताईनगर महाराष्ट्र. मुक्ताईनगर. काल दिवस आलो. काय भावना आहे तुमची? खूप श्रद्धा आणि खूप भक्ती आहे आणि शिवजींच्या कृपेने आम्ही दमणवरून आलेलो, दीव दमणवरून दर्शनाला आलेलो आहे. खूप छान वाटतंय पावसात. मी वाड्यावरनं आलेलो आहे, कुडूसवाडा, ठाणे जिल्ह्यात. भावना म्हणजे इथे आल्यानंतर मन प्रसन्न होते, एकदम शांत वाटते आणि दरवर्षी आम्ही या ठिकाणी येतो श्रावण महिन्याच्या मध्ये. वाडा, पालघर वाडा. 4-5 वर्षापासून येतोय. 2 तास गेले. आपण बघतोय त्र्यंबक राजाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी, लीन होण्यासाठी अशी भाविकांची गर्दी जी आहे ती आपल्याला दृश्यांमध्ये पाहायला मिळते. हर हर महादेवचा गजर केला जातोय, भंभम भोलेचा गजर केला जातोय, ओम नमः शिवायचा गजर जो आहे तो भाविकांकडनं केला जातोय. समोरची ही जी दृश्य आहे ती त्र्यंबक राजाच्या गाभाऱ्यातली आहे आणि याच गाभाऱ्यात नतमस्तक होण्यासाठी, लीन होण्यासाठी भाविक जे आहे ते अशा पद्धतीनं 4-4 तास, 5-5 तास रांगेमध्ये उभे असतात. पुढे अशा स्वरूपाची जर गर्दी वाढली तर एका खरंच भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे. लक्ष्मण, धन्यवाद या संपूर्ण आढाव्यासाठी. तर आज श्रावण महिन्याचा पहिला सोमवार असल्यानं तिकडे हिंगोलीतील औंढा नागनाथ इथे असणाऱ्या ज्योतिर्लिंग नागनाथ मंदिरात भाविकांची दर्शनासाठी अलोट गर्दी झालेली आहे. मध्यरात्री आमदार संतोष बांगर यांच्या हस्ते सहपत्नीक महापूजा आणि महाअभिषेक झाला. त्यानंतर रात्री 2 वाजता मंदिराचे दरवाजे भाविकांना दर्शनासाठी उघडण्यात आले. मध्यरात्रीपासूनच दूरवरून आलेल्या भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे. हर हर महादेव असा गजर आणि भाविकांच्या गर्दीनं मंदिराचा परिसर फुलून गेलाय.